नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। आज निफ्टी गॅप अप ओपन झाली 25,166ला आणि 25,182चा हाय देऊन स्लोली डाऊन मूव घेत साधारण 11:50ला 25,035चा लो दिला। त्यानंतर अपसाईड मूव करत 25,120 पर्यंत आली आणि पुन्हा डाऊन मूव घेतली 25,044 पर्यंत। साधारण 100च्या रेंजमध्येच निफ्टीने मूवमेंट दिलेली आहे आणि 25,060ला क्लोज झाली आहे। 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टीने 25,000 होल्ड केलेले आहे। आता उद्यासाठी बघितले तर 25,130 आणि 25,030 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर 25,130 ब्रेक झाले तर 25,180 हा एक अपसाईड हर्डल आहे। तो पण जर क्रॉस झाला तर निफ्टी 25,260 पर्यंत जाऊ शकते। तसेच जर 25,000 खाली ब्रेक झाले तर 24,880 आणि 24,740 हिट होऊ शकते। 25,140 ते 24,980 हा नो ट्रेडिंग झोन असणार आहे। एकंदरीत निफ्टी एका रेंजमध्येच मूव करत असल्याने चांगला ट्रेड होऊ शकत नाही। जोपर्यंत स्ट्रॉंगली रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत चांगला ट्रेड होणार नाही। ट्रेड करताना प्राइस ॲक्शननुसार आणि काळजीपूर्वक करावा। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।